नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 4 गुण. प्रश्न. रानपाखराचे डोळे कसे आहेत? उत्तर. रानपाखराचे डोळे चमचमणाऱ्या गोजिरा रत्नासारखे आहेत. बंडूने कशाच्या होड्या बनविल्या? उत्तर. बंडूने अक्रोडच्या टरफल्याच्या होड्या बनवल्या. आकटी कधी पेटवतात? उत्तर. थंडीच्या दिवसात आकटी पेटवतात. प्रश्न. वर्गात कोणता खेळ घेतला होता? या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी शोधून लिहायचे आहे पुस्तकामधून. अतिशय प्रश्न सोपा आहे. प्रश्न क्रमांक 2. चित्र बघ व वर्णन लिही. 4 गुण. चित्र दिलेलं आहे, त्यावरून वर्णन लिहून दिलेलं आहे. दिलेल्या चित्रात एक कुटुंब दिसत आहे. कुटुंबातील वडील आणि आई मुलांना काहीतरी खायला देत आहेत. याप्रमाणे तुम्ही वर्णन लिहू शकता. आकाशकंदील लावलेला आहे असेही वर्णन लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. त्यामधील समूहदर्शक शब्द लिही. 1 गुण. फुलांचा गुच्छ, केळ्यांचा घड. प्रश्न. एक बिया असलेल्या फळांची नावे लिही. 1 गुण. आंबा, जांभूळ, बोर. यामध्ये एकच बिया असतात. प्रश्न क्रमांक 4. त्यामधील रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिही व शब्द पूर्ण कर. 4 गुण. 1. कारल्याची चव, कडू. चहा पिण्यासाठी वापरतात, कप. 3. पदार्थ तळतात ते भांडे, कढई. चौथा प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक 2 यामध्ये सर्व पेपर उत्तरासहित दिलेले आहेत. चौथा प्रश्न पहा. लाकूड कापण्याचे एक हत्यार, करवत. प्रश्न. कवितेच्या ओळी पूर्ण कर. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. सुट्टीच्या दिवसात वाटते खूप खूप खेळावे, खूप खूप फिरावे, खालीवर खालीवर, वर खाली व्हावे. प्रश्न क्रमांक 5. माझी शाळा याविषयी 4-5 वाक्ये माहिती लिही. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शाळेविषयी माहिती लिहायची आहे. इथे नमुना दाखल माहिती लिहून दिलेली आहे, त्याचं वाचन करा. माझी शाळा खूप सुंदर आहे. माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो. माझ्या शाळेत सर्व सोयी सुविधा आहेत. शाळेसमोर मोठे खेळाचे मैदान आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आहे. स्वच्छतागृह आहे. याप्रमाणे तुम्ही माहिती लिहू शकता. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद.